आता माझ्या आजूबाजूला इतकी शांतता आहे, पण 1661 मध्ये याच ठिकाणी 20,000 सैन्याचा आरडाओरडा आणि मावळ्यांची गर्जना घुमली असेल. आज आपण तीच भूमी अनुभवणार आहोत. हा इतिहास नुसता ऐकायचा नाही, तर या मातीतून अनुभवण्याचा एक प्रवास आहे. त्यामुळे जर तुम्हाला महाराजांचा गनिमी कावा आणि पराक्रम जवळून बघायचा असेल तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण पान असलेल्या एका ठिकाणी. इथला इतिहास असा आहे की महाराजांनी, इथली जागा ही शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. तर इथे महाराज स्वतः या युद्धासाठी स्वतःहून तिथे उपस्थित राहिलेले होते आपल्या मावळ्यांचं आणि नेतोजी पालकर आणि बहिर्जी नाईकसोबत. तर ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील इतिहासातली मोठी आणि महत्त्वाची लढाई करण्यात आली होती. कर्तलब खानाला महाराजांनी पळताभुई थोडी करून त्याला शरणागती येण्यासाठी भाग पाडले होते. 1660 मध्ये औरंगजेबाने शाहिस्तेखानाला दख्खनचा सुभेदार म्हणून पाठवले होते. शाहिस्तेखानाचे मुख्य उद्दिष्ट हे उत्तर कोकणातील कल्याण, भिवंडी, चौल यांसारखे महत्त्वाची ठिकाणे जिंकणे आणि महाराजांची सत्ता संपवणे हे होते. उत्तर कोकण जिंकण्यासाठी शाहिस्तेखानाने मुघलांच्या बलाढ्य फौजेसह कर्तलब खानाला रवाना केले. या सैन्यात हत्ती, तोफा आणि 20,000हून अधिक सैनिक होते. महाराजांनी गुप्तहेरांकडून ही बातमी मिळवली. त्यांना माहिती होते की कर्तलब खानाची एवढी मोठी अवजड सेना उंबरखिंडीच्या अरुंद आणि घनदाट दरीतूनच कोकणात उतरेल. महाराजांनी लढाईची जागा म्हणून उंबरखिंड निवडली, जे या गनिमी काव्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. उंबरखिंड ही एक नळीसारखी अरुंद दरी आहे, जिच्या दोन्ही बाजूने उंच डोंगर आणि घनदाट जंगल आहे. जिथे मोठी फौज एकदा शिरली की ती कोंडीत सापडते. महाराजांनी नेतोजी पालकरांना आदेश दिला होता, मोगल फौजेच्या मार्गावरील पाण्याचे स्रोत नष्ट करून टाकावेत. त्यामुळे घाट उतरतानाच मोगल सैन्य तहानलेले आणि उन्हाने हैराण झालेले होते. दमलेली आणि लांबवर पसरलेली मुघल फौज जशी उंबरखिंडीच्या खोल भागात शिरली, तसा शिवाजी महाराजांच्या मावळ्याने डोंगराच्या आतून तीर, दगड, तलवारीचे अचानक हल्ला सुरू केला. मुघल सैन्याला मावळ्यांचे दर्शनही होत नव्हते, पण ते वेगाने कापले जात होते. सैन्याची अशी अवस्था बघून रायबागीन, जी एक पराक्रमी सरदारनी होती, तिने कर्तलब खानाला शरण येण्याचा सल्ला दिला. अवघ्या काही तासात मुघल सैन्याचं धैर्य खचला. कर्तलब खानाने अभयदान मागण्यासाठी दूत पाठवले. महाराजांनी खानाला सर्व घोडे, हत्ती, खजिना आणि शस्त्रे जशी आहेत तशी सोडून फक्त जीवानीशी परत जाण्याची अट घातली. अशा प्रकारे अवघ्या 1000 सैन्याला घेऊन महाराजांनी मोगलांच्या एवढ्या बलाढ्य आणि मोठ्या सैन्याचा निर्णायक पराभव केला आणि उत्तर कोकण सुरक्षित ठेवला. हा विजयस्तंभ आजही आपल्या महाराजांच्या शौर्य आणि बुद्धीची आठवण करून देतो. सध्या उंबरखिंडीचे ऐतिहासिक ठिकाण समरभूमी उंबरखिंड या नावाने ओळखले जाते, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी कर्तलब खानाचा पराभव केला. त्याच अंबा नदीच्या तीरावर ऐतिहासिक स्थळी आता एक भव्य आणि प्रेरणादायी विजयस्तंभ उभा आहे. स्तंभाच्या वेगवेगळ्या बाजूंवर शिवाजी महाराजांचे शस्त्रसज्ज वेशातील शिल्प, आज्ञापत्रातील वृक्षरोपणाविषयीची माहिती आणि उंबरखिंडीच्या लढाईचा थोडक्यात इतिहास कोरला आहे. शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी स्मारकाचे बांधकाम 2001 मध्ये सुरू केले आणि 2 फेब्रुवारी 2007 उंबरखिंड विजय दिवसाच्या मुहूर्तावर या स्मारकाचे अनावरण छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत झाले. या स्मारकामुळे ही ऐतिहासिक भूमी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नकाशावर शौर्य आणि बुद्धीचे प्रतीक म्हणून ठळकपणे पुढे आली. या खिंडीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सिद्ध केले की शत्रू कितीही मोठा असो, तुमची बुद्धी आणि तुमचा निश्चय त्यापेक्षा नेहमीच मोठा असतो.
तर मित्रांनो, हा होता 2 फेब्रुवारी 1661चा थरार. या भूमीला वंदन करून आपला प्रवास इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूया नवीन ऐतिहासिक ठिकाणी. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.